एकदम छान अशी रस्सा भाजी आमटी म्हणू शकतो. एकदम मोजक्या साहित्यातील पण खायला एकदम टेस्टी. तर माझ्या ज्या रेसिपीज आहे तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीजला लाईक करा. इथं रस्सा भाजी बनवलेली आहे भाकरीसोबत, चपातीसोबत. नमस्कार, मी अर्चना, गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. इथं मी मोडालेली मटकी घेतलेली आहे. तर सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं. किंचितसं तेल टाकायचं, सुकं खोबरं छान अशा रंगावर परतून घ्यायचं. छान रंग आलेला आहे, काढून घेऊ. यामध्ये उभा कट केलेला कांदा, गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची. कांदाही छान असा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्याला छान असा रंग आलेला आहे, तर हे पण काढून घेऊ. आता यामध्ये लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, त्याचं वाटण बनवून घ्यायचं. तर गरज पडली तर किंचितसं पाणी टाकायचं. कढाईमध्ये तेल. आता रस्सा भाजी बनवून घेऊ. यामध्ये वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं. ते भाजून घेतलेले त्यामुळे जास्त वेळ लागत नाही परतायला. हळद टाकायची, घरगुती मसाला, काळं तिखट टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. छान असा रंग आलेला आहे, खमंग सुगंध सुटलेला आहे. यामध्ये मोडालेली मटकी टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. ते वाटण केलेलं पाणी गरजेनुसार पाणी टाकायचं. तुम्हाला जसा रस्सा लागतो, पातळसर, दाटसर, तसं पाणी टाकायचं. पाणी टाकून झालेले आहे. गॅसच्याच वाढवायची. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. तर उकळी आल्यानंतर गॅसच्याच मंद करून फक्त 5 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवून देऊ. हे 5 मिनिटासाठी आणि झाकण न ठेवताच ठेवायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. भाजी तयार झालेली आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर,